हिंदुदेष्टा औरंगजेबाची टोळधाड महाराष्ट्रावर आदळली आणि छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली. छत्रपती संभाजी महाराजांना पूर्ण महिनाभर औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने हळहळ करून त्यांचे हाल केले. महाराज पकडले गेल्या क्षणापासून ते त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे एक एक दिवस त्यांचे एक अवयव तोडत होते. त्यांच्या शरीराची पूर्ण साल सोलून काढत होते. अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार झाले. शेवटच्या दिवसापर्यंत महाराज एक एक दिवस मृत्यूच्या दिशेने चालत होते. म्हणजेच पकडलेले गेलेले फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत महाराज मृत्यूच्या आणि बलिदानाच्या मार्गावर चाललेले. तेच कायम आपण चित्तात ठेवणे. हे महाराजांनी बलिदान आपल्या हिंदूंसाठी हिंदू समाज टिकावा, हिंदू समाजाला कुठेतरी एक कारण आपण बघितलं तर महाराजांच्या बलिदानानंतरच मराठे अटकपर्यंत गेले. आजचा अटक हे पाकिस्तानापर्यंत आहे. मराठे पाकिस्तानापर्यंत जाऊन राज्य केलं असं म्हणू शकतो. ते कुठेतरी महाराजांच्या बलिदानामुळेच होतं. तर हे बलिदान कुठेतरी आपल्यात त्याची जाण असावी. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कुठेतरी आपल्या मनात आपल्या विचारात असावेत, ह्यासाठी हे बलिदान मास आहे. तरी पकडले गेलेल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत दररोज आपण हे बलिदान मास पाळतो. हे आपलं सगळ्या हिंदूंचं धर्म कर्तव्य आहे की हे बलिदान मास पाळलं गेलं पाहिजे. तरी सर्वांनी हा बलिदान मास या उपक्रमात सहभागी व्हावे आणि जी महाराजांच्या आपल्या अंत्ययात्रा कधी निघाली नव्हती, त्यांना मंत्रोअग्नी भेटला नव्हता. ते छत्रपती संभाजी महाराजांना नेहमी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना भाड अग्नी भेटलेला. ते कुठेतरी शैल्य मनात आपल्या हिंदूंच्या आहे म्हणून आपण त्या गोष्टीसाठी शेवटच्या दिवशी मुकपद यात्रा काढतो. तरी सर्व हिंदूंनी त्या मुकपद यात्रेत सहभागी व्हावं विनंती.